काही दुष्ट लोक, उपकार व माणुसकी विसरून जाणारे लोक, हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. काही दुष्ट लोक असतात, उपकार व माणुसकी विसरून जाणारे लोक असतात. माणुसकी विसरून जाणारे, उपकार विसरून जाणारे, दुसऱ्याने केलेली मदत, संकट काळात, अडचणीच्या काळात, समस्येच्या काळात दुसऱ्याने केलेली मदत, दुसऱ्याने केलेले उपकार विसरून जाणारे असे काही लोक असतात. दुष्ट असतात, पाखंडी असतात. असे काही लोक असतात की जे दुसऱ्यावर जळतात. दुसऱ्यावर जळणारे लोक असतात. दुसऱ्याचं बरं न दिसणारे लोक असतात. दुसऱ्याच्या सुंदर स्वभावाचा, चांगल्या स्वभावाचा, भोळ्या स्वभावाचा गैरफायदा घेणारे काही लोक असतात. काही लोक खूप स्वार्थी असतात. काही लोक खूप मतलबी असतात. त्यांचा हेतू हा चांगला नसतो. त्यांचा उद्देश हा चांगला नसतो. केवळ दुसऱ्यास फसवणे, दुसऱ्यास लुबाडणे, दुसऱ्याचं नुकसान करणे, दुसऱ्याचा गैरफायदा घेणे असे काही दुष्ट लोक असतात. त्यामुळे या दुष्ट लोकांमुळे, या पाखंडी मूर्ख लोकांमुळे, उपकार व माणुसकी विसरून जाणाऱ्या लोकांमुळे चांगल्या माणसाचं फार नुकसान होतं. चांगल्या माणसाला विश्वासघात बसतो आणि त्यांचं जीवन कठीण होतं, खूप कठीण होतं. परंतु यांच्यापेक्षाही, या चांगल्या माणसापेक्षाही ज्यानं विश्वासघात केला, जो माणुसकी उपकार विसरून गेला, जे दुष्ट लोक आहेत त्यांचे जीवन फार भयानक बनते, नरकमय बनते, कंगाल बनते, बेचिराख होते आणि त्यांच्या वाट्याला दुःखच दुःख येते, दारिद्र्य येते, संकट येतात. चांगल्या माणसाला, संघर्ष करणाऱ्या, कष्ट मेहनत करणाऱ्या, चांगलं वागणाऱ्या, प्रामाणिक राहणाऱ्या, चांगलं बोलणाऱ्या, चांगलं राहणाऱ्या, माणुसकी ठेवणाऱ्या, सुंदर विचार करणाऱ्या, सर्वांची मदत करणाऱ्या, दुसऱ्यांचं चांगलं करणाऱ्या, समाजात चांगलं करणाऱ्या, सर्वांबद्दल चांगलं मत ठेवणाऱ्या, दुसऱ्यांबद्दल चांगला विचार ठेवणाऱ्या माणसाला संकट येतात, परंतु तात्पुरती असतात आणि नंतर त्यांचे जीवन सुखकारक, आनंदकारक बनतं, आनंदी बनतं. म्हणून तुम्ही कर्म चांगले करसाल, तुम्ही कार्य चांगलं करसाल, तुम्ही उद्देश हेतू चांगला ठेवसाल, तुम्ही विचार चांगला ठेवसाल, तुमच्या ज्ञानाचा, बुद्धीचा चांगला उपयोग करसाल, माणुसकी ठेवसाल, नम्रता ठेवसाल, विनम्रता ठेवसाल, चांगले गुण ठेवसाल, प्रामाणिकता ठेवसाल, चांगुलपणा ठेवसाल, दुसऱ्यांबद्दल, इतरांबद्दल चांगलं मत ठेवसाल, चांगला विचार ठेवसाल, तर तुमचं जीवन एकदम सुंदर होते, झकास होते, छान होते, मजेदार होते. ज्यांनी आपल्याला मदत केली, ज्यांनी आपल्याला शिकवलं, घडवलं, ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, ज्यांनी आपल्याला चांगली दिशा दाखवली, ज्यांनी आपल्याला चांगले मार्ग दाखवले, ज्यांनी आपल्याला चांगल्या शिक्षणाचे धडे दिले, सुंदर चांगल्या रीतीने मार्गदर्शन केलं, पैशाची आणि गोष्टीची ज्यांनी आपल्याला मदत केली, पहिल्यापासून तळमळीने, धडपडीने ज्यांनी आपल्याला शिकवलं, घडवलं, शिक्षणाचं महत्त्व सांगितलं, जीवनाचं महत्त्व सांगितलं, चांगल्या बाबी समजून सांगितल्या, चांगल्या गोष्टी समजून सांगितल्या, एक एक गोष्ट चांगल्या रीतीने समजून सांगितली. जीवन कसं जगायचं, संकटाचा, समस्याचा, अडचणीचा सामना कसा करायचा, संकटच्या वेळेस, अडचणीच्या वेळेस कसा मार्ग काढायचा, शिक्षण म्हणजे काय, किती महत्त्वाचं आहे, हे ज्यांनी सर्व समजून सांगितलं, ज्यांनी आपल्याला आपलं जीवन सुंदर केलं, आपलं काही खरं नसताना
आपण शून्य अवस्थेत असताना, आपल्या शून्य ज्ञान असताना, आपण अज्ञानी असताना, अडाणी असताना, आपल्याला काही माहीत नसताना ज्यांनी आपल्याला घडवलं, शिकवलं, ज्ञान दिलं, जीवन सुंदर केलं, एक एक मार्ग चांगला सांगितला, एक एक गोष्ट चांगल्या तिने समजून सांगितली, अशा माणसाचे, अशा देव माणसाचे, अशा गुरुचे उपकार जर विसरले, माणुसकी विसरली, तर त्याचे जीवन कंगाल होईल, नरकमय होईल. म्हणून कोणीही कोणाचे उपकार विसरू नये, माणुसकी विसरू नये. एखाद्याने संकट काळात केलेली मदत विसरू नये. परंतु काही दुष्ट लोक असतात, काही पाखंडी लोक असतात, काही मूर्ख लोक असतात, काही मतलबी स्वार्थी लोक असतात, काही विश्वासघातकी लोक असतात, जे दुसऱ्याचे उपकार व माणुसकी विसरून जातात. त्याने आपल्याला केलेली मदत विसरून जातात, त्याने आपल्याला घडवलेले, शिकवलेले विसरून जातात. ते विचार करत नाहीत की आपण कसं होतो, अगोदर कसा होतो, आपण अगोदर कोणत्या परिस्थितीत होतो, आपण किती अज्ञानी होतो, किती अडाणी होतो, आपलं अस्तित्व काहीच नव्हतं, आपल्याला काहीच येत नव्हतं, काही समजत नव्हतं, आपण केवळ अज्ञानी अडाणी होतो, आपल्या कुठलंच काही माहीत नव्हतं, आपण नियोजन शून्य होतो. अशा अवस्थेत त्या माणसांनी आपल्याला मदत केली, मुलाची मदत केली, शिकवलं, घडवलं, ज्ञान दिलं, चांगला मार्ग दाखवला, चांगलं मार्गदर्शन केलं, दिशा दाखवली, आपल्याला मदत केली, सहकार्य केलं, देवासारखी मदत केली, आपल्या सर्व अडचणी, समस्या, संकटे जाणून घेऊन, सर्व दुःख जाणून घेऊन आपल्याला मदत केली, मुलाची मदत केली, आत्यंतिक मदत केली. आणि अशा माणसाला आपण विसरू नये, त्यांचे उपकार, माणुसकी विसरू नये. याची जाण त्यांना वाटत नाही, याचं त्यांना काही वाटत नाही. सरासर त्या माणसाला विसरून जातात. अरे ज्याच्याकडून घडले, ज्याच्याकडून शिकले, ज्याच्याकडून ज्ञान घेतलं, ज्याच्याकडून पारंगत झाले, ज्याच्याकडून तुम्ही तुमचं जीवन सुंदर करून घेतलं, ज्याच्यामुळे तुम्ही हुशार झाले, ज्याच्यामुळे तुम्ही ज्ञानी झाले, ज्याच्यामुळे तुम्हाला सर्व काही कळाले, जीवन कसं जगायचं, सर्व कसं करायचं, ज्याच्यामुळे तुम्ही शिक्षण शिकले, ज्याच्यामुळे तुम्ही घडले, अशा देव माणसाला का विसरता? त्याचे उपकार, माणुसकी का विसरता? विसरू नये, माणुसकी उपकार विसरू नये. जर दुसऱ्याने केलेले उपकार, माणुसकी जर आपण विसरलो, तर आपलं जीवन कंगाल बनेल, नरक बनेल, भयावह होईल, भयानक होईल, आपलं अस्तित्व नष्ट होऊन जाईल, सर्व काही नष्ट होऊन जाईल. परंतु या दुष्ट पाखंडी लोकांना कळत नाही. या दुष्ट, मतलबी, स्वार्थी, विश्वासघातकी लोकांना कळत नाही, समजत नाही. ते उपकार व माणुसकी विसरून जातात. थोडीशी ज्ञान बुद्धी आली, थोडंसं शहाणपण आलं की त्यांना अहंकार चढतो, त्यांना अत्यंतिक स्वार्थ चढतो. आणि या अहंकारापोटी, या स्वार्थापोटी, या कपटापोटी ते दुसऱ्याचे उपकार, माणुसकी विसरून जातात. आणि मग केवळ स्वतःच संकटात पडतात, अडचणीत पडतात, आणि स्वतःच्या हाताने स्वतःचे जीवन नरकमय, कंगालमय बनवतात. म्हणून दुसऱ्याचे उपकार विसरू नये. दुसऱ्याने केलेली मदत, दुसऱ्याने केलेले सहकार्य कधीच विसरू नये. दुसऱ्याच्या उपकाराची जाण ठेवावी. दुसऱ्याने केलेले अनंत उपकार याची जाण ठेवावी, जाणीव ठेवावी, सावधान राहावं, सतर्क राहावं. आणि त्या देव माणसाला, त्या गुरुला कधीच विसरू नये. परंतु काही दुष्ट पाखंडी लोक, काही मूर्ख लोक, काही अज्ञानी अडाणी लोक उपकार विसरून जातात, माणुसकी विसरून जातात, आणि त्या देव माणसाचा, त्या गुरुचा विश्वासघात करतात, त्यांना बदनाम करतात. एवढं त्यांनी शिकून, एवढं त्यांनी त्याला घडवून, एवढं त्यांनी त्याला ज्ञान देऊन, एवढं त्यांनी त्याला सहकार्य करून, मदत करून, एवढं त्याचं जीवन सुंदर करून, छान करून, रंगमय करून, मजेदार करून,
हे दुष्ट पाखंडी लोक त्याला विसरून जातात, उलट त्याची बदनामी करतात, त्यालाच उलट दोष देतात. असं म्हणतात की यानं मला काही शिकवलं नाही, यानं मला काही शिकवलं नाही, मी स्वतः शिकलो असं म्हणतात. असं तुटपी धोरण ठेवतात. त्यामुळे या दुष्ट पाखंडी लोकांचा नाश होतो. त्यांचं जीवन नरक बनतं, कंगाल बनतं आणि त्यांना संकट येतात, दुःख. म्हणून आपलं जर जीवन सुंदर बनवायचं असेल, आपलं जर जीवन छान बनवायचं असेल, आपलं जर जीवन सुंदर बनवायचं असेल, तर दुसऱ्याने केलेली मदत, दुसऱ्याने केलेले उपकार, माणुसकी कधीच विसरू नये. चांगलं वागावं, चांगलं राहावं, चांगलं बोलावं, चांगला व्यवहार करावा, चांगलं आचरण करावं. परंतु असे काही दुष्ट पाखंडी लोक असतात की जे दुसऱ्याचे उपकार विसरून जातात, माणुसकी विसरून जातात, दुसऱ्याने केलेली मदत विसरून जातात. यामुळेच ते नरकमय, कंगालमय जीवन जगतात आणि अतिशय दारिद्र्यमय जीवन जगतात. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.